नांदेडच्या नायगावमध्ये लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आमदार राजेश पवार यांनी चांगलाच धडा शिकवलाय। अधिकारी आणि कर्मचारी घरकुल मंजूर करण्यासाठी लाच घेतात अशा तक्रारी आमदार पवारांकडे आलेल्या होत्या आणि यानंतर आमदारांनी कर्मचाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली। यावेळी 9 अभियंते आणि 3 कॉम्प्युटर ऑपरेटर यांनी लाच घेत असल्याची सर्वांसमोर कबुली दिली आणि यानंतर आमदार राजेश पवार यांनी सर्वांसमोर त्यांना लाच घेणार नसल्याची शपथ घ्यायला लावली आहे। तसंच कुणी लाच मागितल्यास त्यांना संपर्क करण्याचंही आवाहन केलंय। भ्रष्टाचाराचे आरोप माझ्यापर्यंत आले होते, ज्यामध्ये जे इंजिनियर जे असतात, ऑपरेटर असतात, हे 5 ते 10 हजार रुपये घेतल्याशिवाय हप्ता त्या ठिकाणी मंजूर करत नव्हते। मग इंजिनियरला बोलवण्यात आलं। त्या ठिकाणी 9 इंजिनियर होते आणि इंजिनियरनी, मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ देतो, त्या ठिकाणी प्रत्येक इंजिनियरनी कबूल केले की आम्ही घरकुलासाठी लाच खातो म्हणून, आणि त्यांना आपण या ठिकाणी शपथ घ्यायला लावली की यापुढे गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आम्ही लाच घेणार नाही। नायगाव तालुक्यातील जोरात पाहिजे नाही तर खाल्लेले पैसे काढत मी द्यावं लागतील इथल्या इथं। नायगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना, भगिनींना अभिवचन देतो की आपल्या घरकुलाचे हप्ते मंजूर करण्यासाठी लाचेच्या स्वरूपामध्ये मी 1 रुपयाही मागणार नाही, अशी मी या ठिकाणी शपथ सुद्धा घेतो। हे काम करण्याची जबाबदारी माझी आहे। हे काम करण्यासाठी मला शासनाकडून पैसे मिळतात। शासनाकडून मिळालेल्या पैशामध्ये माझं घर चालते, त्यामुळं मी गोरगरिबाकडून लाच घेतली नाही। तरी सुद्धा माझ्या पोटा पाण्याला काही फरक पडणार नाही। मला जर हे मान्य नसेल तर मी या नोकरीचा राजीनामा देईन।